नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप छानच असाल. चला तर आज आपल्या पार्ट 2 ला सुरुवात करूया. आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की अबॅकस हँडल कशी करायची आहे, हँड्स आणि फिंगर्सची मूवमेंट कशी करायची आहे. तर आपण बघू शकता ही आपली जॅपनीज अबॅकस. आपण ह्याच्यावरती अबॅकसचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर ही पकडण्याच्या काही स्पेसिफिक टेक्निक्स असतात. त्या म्हणजे बघा, तुम्हाला इथे अबॅकस होल्ड करण्यासाठी फक्त लेफ्ट हँडचा यूज करायचा असतो. हा माझा डावा हात आहे आणि हा माझा उजवा हात आहे. तर बघा, उजव्या हातामध्ये आपल्याला अबॅकसचा जो सेंटरचा आपला हा हाऊस पॉइंटर असतो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया करून पहिली तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समोर आता काय चालू आहे हे सर्व लक्षात येईल. तर बघा, हा जो हाऊस पॉइंटर आहे याच्या उजव्या साईडचे जे बीड्स आहेत यांची मूवमेंट करण्यासाठी आपल्याला उजवा हात वापरायचा आहे आणि या हाऊस पॉइंटर पासून या रॉड पासून इकडे लेफ्ट साईडला जे बीड्स आहेत त्यांची मूवमेंट करण्यासाठी आपल्याला लेफ्ट हँडचा यूज करायचा आहे. तर बघा, हा माझा डावा हात आणि हा माझा उजवा हात. तर डाव्या हातामध्ये जे हे 3 फिंगर्स आहेत, लास्ट फिंगर, रिंग फिंगर अँड थंब, तर या 3 बोटांचा यूज करूनच तुम्हाला अबॅकस होल्ड करायचे आहे. बघा, हे जे थंब आहे हे खालच्या साईडनी आणि हे रिंग फिंगर आणि लास्ट फिंगर जे आहे हे इथे वरती ठेवायचं. म्हणजे तुम्हाला फक्त लेफ्ट हँड मध्ये अशी अबॅकस होल्ड करायची असते. पण अबॅकस कधीही हवेमध्ये न पकडता एखाद्या सरफेस एरियावरती तुम्ही पुट करू शकता या पद्धतीने. आणि बाकी तुमचे जे हे 2 फिंगर्स बाकी आहेत यांना तुम्ही असं स्टेबल ठेवू शकता. आता तुम्हाला दिसत असेल हे 2 फिंगर्स म्हणजे वरच्या साईडला एक फिंगर आणि खालच्या साईडला एक फिंगर. या मिडल बारच्या वरच्या साईडला आपलं मिडल फिंगर आहे, तर त्याचा यूज आपल्याला वरच्या बीड्स ची मूवमेंट करण्यासाठी करायचा आहे या पद्धतीने. आणि खालच्या साईडला जे बीड्स आहेत त्यांची मूवमेंट करण्यासाठी या फर्स्ट फिंगरचा यूज करायचा आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. ओके, आता उजव्या हाताचा यूज बघा. उजव्या हातामध्ये लास्ट 3 फिंगर्स मध्ये तुम्हाला पेन्सिल होल्ड करायचे आहे आणि बाकी 2 फिंगर्सनी फक्त या 2 फिंगर्सचा यूज बीड्सची मूवमेंट करण्यासाठी करायचा आहे. आता ॲज इट इज आपण हे 2 फिंगर्स या अबॅकसवरती पुट केले तेव्हा सुद्धा आपल्या सिमिलरली एक फिंगर वरती येणार, एक फिंगर खाली येणार. उजव्या साईडचे जे अपर बीड आहेत त्यांची मूवमेंट करण्यासाठी तुम्हाला या फर्स्ट फिंगरचा यूज करायचा आहे आणि जे थंब आहे हे लोअर बीड्सची मूवमेंट करण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक शिकणार आहोत. धन्यवाद.